नमस्कार मंडळी, हा आहे माझा पुणे डायरी सिरीजमधला 4th व्लॉग. या व्लॉगमध्ये आम्ही पुण्यातील काही हिस्टॉरिकल प्लेस फिरणार आहोत. त्यामध्ये पहिले तर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, शनिवार वाडा हे तर प्रामुख्याने फिरणार आहोतच. पण तुम्ही बघा इथे औंधकडे किती ट्रॅफिक आहे. बापरे, आम्हाला तर दगडूशेठ हलवाई मंदिरात जायसाठी 45 मिनिट्स लागतात लोकेशनहून. पण या ट्रॅफिकमुळे चक्क आम्हाला 1.5 hour लागले. इतकं इरिटेट झालं. बट आम्हाला दर्शन करायचेच होते म्हणून आम्ही गणपतीचे सॉंग्स ऐकत ऐकत गेलो आणि आम्हाला माहीतच नाही पडलं केव्हा मंदिर आलं आणि ट्रॅफिकमधून केव्हा सुटलो. तर बघा, मंदिराच्या परिसरात इतकी पॉझिटिव्ह वाईब्स येत होती आणि मेन म्हणजे आम्हाला गर्दी बिलकुलच मिळाली नाही, कारण आम्ही सकाळच्या वेळेस गेलो होतो ना मंदिरात. आम्ही फर्स्ट कॅबमध्ये होतो म्हणून पटकन ट्रॅफिकला आम्ही छूमदर करून लवकर आम्ही इकडे मंदिरात पोचलो. आणि गीता अक्कांनी इथे नारळाचा हार, प्रसाद आणि मोदक घेतलं होतं. खूप छान वाटलं आम्हाला या मंदिराच्या परिसरात थांबून, कारण आम्हाला थांबायचंच होतं. आमची सेकंड कॅबमध्ये गुड्डी अक्का वगैरे येणार होती आणि त्यांची कॅब थोडी ट्रॅफिकमुळे लेट झाली होती. त्यामुळे काय करायचं काय सुचेना, म्हणून एक छोटा व्हिडिओ घेतला आणि बघा आम्ही मंदिराच्या दिशेने जायला निघालो. ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे आमची सेकंड कॅब ती लेट आली म्हणून त्या लोकांनी लेट दर्शन घेतले. तोवर आम्ही हळूहळू दर्शनास जायला निघालो. आमचे इतके छान दर्शन झाले, बापरे, काही गर्दी नाही, एकदम मोकळे दर्शन झाले आमचे. आणि गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या गणपती बाप्पांचे. आणि तुम्ही मेमरीज म्हणून आम्ही फोटोज पण घेतले, ते पण तुम्ही फोटो बघू शकता. मी पुढे टाकलेले आहेत फोटो. तुळशीबागेच्या मधात असलेलं हे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मला तर खूप आवडले. 1 hour later. मी आलो आहोत शनिवार वाडा येथे. हे पुण्यातील फेमस हिस्टॉरिकल प्लेस आहे. बाजीराव पेशव्यांच्या काळात बनवलेला वाडा आहे हा. इथे बाजीराव पेशव्यांची आणि मस्तानीची लव्ह स्टोरी सांगितली आहे मूवीजमध्ये, म्हणून आम्ही नेमकी वाड्याची हिस्ट्री काय आहे ते जाणून घ्यायसाठी आलो आहोत. इथे येऊन तर बापरे, इतका छान एन्व्हायरमेंट, इतकं ग्रीनरी, आम्हाला बघून खूप आनंद झाला. आणि इथे आम्हाला फोटोज व्हिडिओज काढायला भाग पाडले. इथे खूप छान वाटला आणि टाईम स्पेंड पण पटकन झाला. पुढे आम्ही इथे किती एन्जॉयमेंट केलं, फोटोज काढले, रील्स काढले, ते तुम्ही बघा. त्यासाठी स्टे ट्यून इन दिस व्हिडिओ. सगळ्यात आधी तर आम्ही वाड्याची हिस्ट्री वाचली, त्यानंतर पूर्ण भाग आम्ही फिरले आणि इथे येऊन फोटोज व्हिडिओज काढले. तुम्ही पण कधी आले आहात का शनिवार वाड्याला? आणि तुम्हाला कसा वाटला शनिवार वाडा नक्कीच सांगा. मला तर खूप छान वाटला. आणि पुढे आता रील्स येणार आहे आपल्या लोकांचे, ते पण बघा आणि एन्जॉय करा. A few moments later. तर मग कशी वाटली रील, आवडली की नाही? त्यानंतर आम्ही शनिवार वाड्याच्या समोरच्या चौपाटीमध्ये आलो. तिथे वडापाव आणि गन्ना ज्यूस पिलो. Eternity later. आम्ही इव्हनिंगला आलो आहोत फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम येथे, जे आहे वाकडला. मॉलमध्ये ते इतके सारे गेट्स आहे की बापरे, आम्ही तर कन्फ्यूज होऊन गेलो होतो. त्यानंतर आम्हाला आमच्या लोकेशनच्या जो नियर बाय गेट होता त्यातून आम्ही एंट्री केली आणि एक छोटासा व्हिडिओ बनवला. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आणि खूप छान होतं. मी फर्स्ट टाईम गेली होती या मॉलमध्ये, पण माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. या मॉलमध्ये वेगवेगळ्या ब्रँडची शॉपिंग केली, छोटी सिनरीजसोबत फोटोज घेतले आणि डॉल बघा किती क्यूट आहे, मला तो आवडला.
फोटो घेतले, व्हिडिओज घेतले, ते तुम्हाला पुढे दिसणारच. इथे जरी तुम्ही पाहत आहात ना आमचा व्हिडिओ की नाही, स्किप नका करा, आणखी पण बाकी आहे. इथे या गेम झोनमध्ये देवांशची आणि माझी खूप इच्छा होती गेम्स खेळायची, बट आमच्याकडे टाईम लिमिट होतं आणि त्या लिमिटमध्येच आम्हाला शॉपिंग करायची होती. सो आमचा टाईम संपून गेला म्हणून आम्ही गेम झोनच्या बाहेरच आम्ही व्हिडिओज घेतले, बट एंट्री काही करू शकलो नाही. नेक्स्ट टाईम कधी जाऊ मॉलला तर नक्कीच गेम झोनमध्ये खेळूया. आणि इथे देवांशचा मूड थोडा ऑफ झाला होता कारण त्याला गेम झोनमध्ये गेम्स खेळायला मिळाले नाही. बघा किती छान वाटत आहे हे मॉल आणि इथले लाईट्स मला तर खूप आवडले. या थंडगार एन्व्हायरमेंटमध्ये मॉलची शॉपिंग करून मला छान वाटले आणि थोडा मामाजी लोकांचा मूड ऑफ झाला कारण त्यांना खर्च खूप लागला ना आम्ही शॉपिंग केली त्यामुळे. पण काही हरकत नाही, खूप वर्षानंतर आम्ही शॉपिंग केली सो तितका खर्च चालतोच. त्यानंतर आम्ही मॉलमधून श्रुतीच्या फ्लॅटकडे यायला निघालो. हे आम्ही काढलेले मॉलमधले फोटोज तुम्हाला आवडले ना? वेगवेगळ्या स्पॉटवर काढलेले फोटोज आहे. शॉपिंग करता करता फोटोज व्हिडिओज काढणं हे तर खूप इम्पॉर्टंट आहे ना मेमरीजसाठी. 2 hours later. त्यानंतर आम्ही श्रुतीच्या फ्लॅटला निघालो. जेव्हा आम्ही श्रुतीच्या फ्लॅटमध्ये पोचलो तेव्हा बघतोय काय आम्हाला सरप्राईज. अपर्णा काकी, अनिल काका श्रुतीच्या फ्लॅटला आले होते. आम्ही उद्या निघणार आहोत त्यांना माहिती झालं म्हणून ते भेटायला आले. इथे बघा अपर्णा काकी काश्मीरचे त्यांचे एक्सपिरियन्स सांगत आहे कारण जेव्हा काश्मीर हल्ला झाला होता त्याच्या जस्ट ते 15 डेज अगोदर काश्मीर टूर करून आले होते. The next day. मी मॉलमधून नायका ब्रँडची लिपस्टिक घेऊन आली होती. ते बघा मी तुम्हाला त्या लिपस्टिकचा शेड दाखवत आहे. काही तासानंतर आमची पुणे टू वर्धा यासाठी रिटर्न जर्नी स्टार्ट झाली. त्याच्या पहिले काही मेमरीज म्हणून त्या अपार्टमेंटमध्ये फोटोज क्लिक केले आणि बघा आमची जर्नी स्टार्ट झाली. मला तर पुणे सोडून यायला बिलकुल इच्छा नव्हती कारण पुण्यामध्ये थंडगार वातावरण होतं आणि इकडे वर्धेत चंद्रपूरमध्ये खूप टेम्परेचर कारण विदर्भ आहेच तसा गरम. तरी मी खूप कंट्रोल केले माझी इमोशन्स आणि मी आली रिटर्न वर्धेला. Later that same evening. ट्रॅव्हलिंग करून आमची तब्येत ठीक नव्हती तर बघा भारती अक्कांनी काय बनवले, वोल्कॅनो सोडा, होममेड वोल्कॅनो सोडा. मी, काकी अक्का आणि श्रेया आम्ही एन्जॉय केले. होममेड होतं ते खूप टेस्टी होतं. बघा आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडले की नाही. The next day. फायनली आमची जर्नी संपणार होती. मी, अजिंक्य आणि पाकी अक्का आम्ही चंद्रपूरसाठी निघालो होतो. माझी इच्छा तर पुण्यातच राहायची होती कारण इतकं आम्ही 4 डेज एन्जॉय केलं आणि ते डेज इतके भराभरा पास झाले की मला काही समजलंच नाही की आमचा टूर संपला. पण मला तर बिलीव्ह होत नाही आहे. पण आता मी जेव्हा व्हिडिओ एडिट करते तेव्हा मला समजते की आम्ही किती एन्जॉय केलं. सोबत तुम्हाला पण किती आमच्या मेमरीज शेअर केल्या. काय वाटलं तुम्हाला आमचा हा छोटासा फॅमिली टूर आवडला की नाही. यापुढे पण मी असेच काही छोटे छोटे व्हिडिओज ब्लॉग शेअर करणार आहे तुमच्यासोबत. सो माझ्या या जर्नीमध्ये तुम्ही माझ्या व्हिडिओजला लाईक करा, मोटिवेट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हीच तुमच्याकडून एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. थँक्यू सो मच. बाय.